Students of Utkarsh English Medium School achieved remarkable success by securing positions among the national winners at the Abacus and Mental Arithmetic Competition 2026. A total of 20 students from the school participated in the competition. Parents expressed that this achievement was made possible due to the students' strong skill sets, dedication and effective guidance provided by the teachers. The competition witnessed participation from over 600 students from various locations, making the achievement of Utkarsh students even more commendable. The 30th Abacus and Mental Arithmetic Competition 2026, organized by Utkarsh Creation, a skill development center, was successfully held on Sunday, 18th January 2026 at Raga Palace, Kayawadi. Hip hip! Hip hip! Hip hip! The event was graced by the presence of distinguished guests including Shilpakala Randive from the Education Department of Pune Municipal Corporation, Amit Shinde, founder of Utkarsh Creation, Sandhya Shinde, co-founder, Madhavi Inamdar, Shambhavi Kakade from Utkarsh English Medium School, Omkar Kakade, secretary, along with teachers, students and parents. उत्कर्ष क्रिएशन्स मार्फत ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 850 विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधून सहभागी झालेले होते आणि अतिशय सुंदर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा दिसून आला. अगदी ज्युनियर केजी पासूनचे विद्यार्थी म्हणजे 14 वयोगटापर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते आणि विद्यार्थ्यांना ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्याप्रमाणे अतिशय तंतोतंत पालन ते करतात. ज्यावेळी त्यांचा बजर लावून परीक्षा सुरू झाली आणि त्यावेळी मी स्वतः तिथे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन राऊंड मारला तर मुलांचं टॅलेंट पाहून मलाही खूप म्हणजे छान वाटलं की खरोखर की ह्या परीक्षेची किती गरज आहे आणि प्रत्येक पालकांनी मुलांना अबॅकस जे आहे ते शिकवलं पाहिजे. तिचे क्लासेस त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी खूप उपयुक्त ठरतायत आणि या मुलांचा आत्मविश्वास वाढतो. काही मुलं अँकरिंग करत होते, इतके लहान मुलं, त्यांचं स्टेज डेअरिंग असेल, एका मुलीने डान्स केला किंवा गेल्या वर्षी मलेशियामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अबॅकस मध्ये अचिव्हमेंट केलेली आहे तर त्यांचेही पालकांसहित सत्कार केले. त्याच्यामुळे इतर मुलांना सुद्धा त्यामधून प्रेरणा मिळतीये आणि पुढच्या वर्षी सुद्धा तैवानला ही परीक्षा होणार आहे तर त्यासाठी सुद्धा विद्यार्थी प्रिपेअर करतायत. छान वाटलं. Along with the competition, students also presented vibrant cultural performances showcasing the traditions of various Indian states. The winning students were felicitated with trophies by the dignitaries. Additionally, students and parents who had achieved victories at the international level in the previous year were also honored during the event. This event not only celebrated academic excellence but also highlighted cultural unity and holistic development of students. स्कूलचं नाव आमच्या उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल शिवसागर नगर ब्रांच. मुलीचं नाव माझ्या अनया रोहित चिंबळकर. आज उत्कर्ष क्रिएशनचं अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट केला होतो आणि खूप छान आणि सुंदर कार्यक्रम केलेला आहे. यामध्ये प्रत्येक मुलांना मोटिवेशन्स आणि बाकीच्या सगळ्याच बाबतीमध्ये उत्कर्ष क्रिएशन आणि उत्कर्ष शाळेचा खूप मोठा सहभाग आहे. मी तर सर्व पालकांना हे म्हणेल की अबॅकस हा आता बेसिक हे झालेला आहे आणि ही काळाची गरज आहे. तर नक्कीच सर्व पालकांनी याकडे लक्ष द्यावं आणि सर्वांनी अबॅकस आणि याच्याबद्दलचे जे काही तुमचे हे असतील ते भाग घ्यावे. मी भुवनेश्वर सर शिवसागर ब्रांच उत्कर्ष चे पेरेंट्स आज अबॅकस एक्झाम होते. ऍक्च्युली खूपच सुंदर असे एक्झाम पण झालेले आहे आणि शाहू मॅडमची खूप सुंदर अशी तयारी पण करून घेतली होती. गेले 2-2.5 महिने खूप असे म्हणजे 2-3 वाजेपर्यंत त्यांनी त्यांची मेहनत करून घेतली मुलांकडून आणि त्यामुळे असे शक्य झाले. माझ्यातर्फे तर सर्व उत्कर्षाच्या स्टाफ म्हणजे शिक्षक असेल किंवा मावशी वगैरे सगळ्यांसाठी मी मनापासून त्याला धन्यवाद देतो. यावर्षी पहिल्यांदाच इथे अबॅकस मध्ये आली आहे आणि मी पण उत्कर्ष इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शिवसागर नगर ब्रांचची माझी मुलगी आहे. तिला विनर 2 ची ट्रॉफी मिळालेली आहे
त्यासाठी पहिलं वर्ष असून सुद्धा त्यांनी इतकं छान परफॉर्म केलं आणि त्याच्यामध्ये टीचर्सनी स्कूलनी खूप मेहनत घेतलेली आहे. इंडिव्हिज्युअली प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलेलं आहे. त्यासाठी मी टीचर्सचे पण खूप धन्यवाद देते आणि असंच त्यांनी मुलांना प्रोत्साहित करावं हीच आशा वाटते. आणि पद्माकर करत अँड हे देवाचा म्हणजे पॅरेंट्स. Abacus is one of the most of the important competition for the all students. That is the senior, junior. Like असं झालंय की तुम्ही पीजी ला जरी आलात तर तुम्हाला ते ग्रॅप करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अबॅकस. आता माझा मुलगा जो आहे तो आता सेकंड रनर अप आलेला आहे. तर मी खूप हॅपी आहे आणि उत्कर्ष इंग्लिश मिडियमला तो शिकतो आणि तो इतका हुशार आहे आणि त्या स्टाफने त्याला एवढं हुशार बनवले की तो इतका कॅपेबल झालाय स्वतःमध्ये. खूप म्हणजे तो ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. मी सक्षम शब्द शिवसागर नगर ब्रांच मध्ये माझा मुलगा शिकतो. आज आपण बघू शकतो उत्कर्ष ब्रांच जी मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, आज अबॅकसच्या एक्झाम साठी आम्ही आलो होतो. नॅशनल लेवलची एक्झाम होती. तर त्याच्यात एकही विद्यार्थी असं नाहीये की त्यांनी चांगलं परफॉर्मन्स केलं नाहीये. प्रत्येक मुलाला विनर 2 आहे, विनर फर्स्ट आहे, चॅम्पियनशिप आहे, सगळं म्हणजे काही ना काही तर त्यांनी अचीव्ह केलंच आहे. आज त्यांचा एज ग्रुप जर आपण पाहिला तर तो 4 ते 5 हा वयोगट आहे आणि ह्या विद्यार्थ्यांकडनं यापेक्षा जास्त आपण काय अपेक्षा करू शकतो. तरी देखील अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी आज कुठेतरी काहीतरी अचीव्ह केलंय. यामाग सर्वस्वी श्रेय जे आहे ते मी आपल्या शांभवी मॅम असतील, माधवी मॅम असतील, त्याच्यानंतर सिनियर केजीच्या मीनाक्षी मॅम असतील, या सगळ्यांचं श्रेय आहे. जो आपला उत्कर्ष स्कूलचा स्टाफ आहे त्यांनी नक्कीच खूप मेहनत घेतलेली यामागं आणि त्यामुळेच आज आम्ही हा दिवस पाहू शकतोय. मुलांच्या एज्युकेशनसाठी फार चांगला आहे आणि व्यवस्थित त्यांनी अरेंजमेंट पण व्यवस्थित केलेली आहे आणि उत्कर्षमुळे आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं. व्यवस्थित प्लॅटफॉर्म एक मुलांना भेटतो त्यासाठी चांगलं वाटतंय आणि पुढे पण फ्युचरला त्यांना मलेशियाला पण जायची सुवर्ण संधी याच्यामध्ये भेटणार आहे. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन साठी कमिटी करण्यासाठी पण यांनी प्लॅटफॉर्म चांगला उत्कर्ष मीडियम स्कूलनी दिलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद देते.